आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। देवळा पोलीस ठाणे हद्दीतील मटाणे भौर फाटा येथे घटना घडली। कौटुंबिक वादातून धक्कादायक घटना समोर आली आहे। पत्नीशी सुरू असलेल्या वादातून समजूत काढण्यासाठी आलेल्या मेव्हणीचा चाकूने वार करून खून करण्यात आला असून मेव्हण्यालाही गंभीर जखमी करण्यात आले आहे। या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक केली आहे। श्याम माळी याचा पत्नी माळ्यासोबत सतत वाद होत असल्याने ती काही दिवसांपूर्वी माहेरी गेली होती। आज पत्नीची समजूत काढण्यासाठी तिची आई, भाऊ, बहीण छाया जाधव आणि मेहुणे ज्ञानेश्वर जाधव असे नातेवाईक आरोपीकडे आले होते। समजूत घालत असताना पुन्हा वाद निर्माण झाला आणि संतापाच्या भरात आरोपीने श्याम माळी याने मेहुणी छाया जाधव हिच्यावर चाकूने छातीवर गंभीर वार केला। छायाला वाचवण्यासाठी मध्ये पडलेल्या तिच्या भावावर सोनू कराटे याच्यावरही आरोपीने हल्ला केला। या घटनेत छाया जाधव यांचा जागीच मृत्यू झाला तर सोनू कराटे गंभीर जखमी झाले आहेत। घटनेनंतर आरोपी फरार झाला होता। माहिती मिळताच देवळा पोलीस आणि फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी खामखेडा परिसरातून आरोपीला ताब्यात घेतले असून खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। पुढील तपास पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांच्या मार्गदर्शनाखाली PSI हेमंत राऊत करत आहेत। कौटुंबिक वादातून घडलेल्या या हत्याकांडामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। दागिन्यांची आवड आणि विश्वासाची जोड म्हणजेच मंडलिक बंधू सराफ। आमच्याकडे तुम्हाला मिळेल शुद्ध सोन्याची हमी आणि मन मोहून टाकणाऱ्या नवनवीन आकर्षक डिझाईन्स। तुमच्या जुन्या सोन्याला मिळवा अगदी योग्य दर आणि आमच्या सोप्या हप्त्यांच्या सुवर्ण बचत योजनेचा आजच लाभ घ्या। आमची नम्र आणि विश्वासार्ह सेवा तुम्हाला नक्कीच आवडेल। अधिक मासाच्या पवित्र पर्वानिमित्त खास फॅन्सी जोडवी, पैंजण आणि तुमच्या लाडक्या जावयासाठी वाण आमच्याकडे उपलब्ध आहे। तसेच मन प्रसन्न करणाऱ्या शुद्ध चांदीच्या देवदेवतांच्या मूर्ती, पूजा साहित्य आणि भेटवस्तूंचा खास संग्रह एकदा नक्की पहा। उत्तम गुणवत्ता आणि विश्वासाची खात्री। आजच सप्रेम भेट द्या मंडलिक बंधू सराफ यांना।